नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशात प्रथमच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना जाहीर. जीवित आणि वित्तीय हानी कमी होण्यासाठी करणार गुंतवणूक. भाव नियंत्रित ठेवण्याबरोबरच डाळींसह धान, कापूस आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये भरीव वाढ. टपाल कार्यालयांना मिळणार बँकांचा दर्जा. वर्षभरात 650 शाखा कार्यान्वित होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. काळा पैसा उघड करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देणारी योजना आजपासून सुरू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर होण्याची आशा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून व्यक्त. वर्षभरात सौर ऊर्जा प्रकल्पातून 21,000 मेगावॅट विद्युत निर्मिती करण्याचं उद्दिष्ट. पियुष गोयल यांची माहिती. आणि चंद्रभागेच्या उगमापासून संगमापर्यंत शुद्धीकरणासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरण. मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना जाहीर केली. कोणत्याही आपत्ती काळामध्ये जीवित आणि वित्तीय हानी कमी व्हावी यावर या योजनेमध्ये भर देण्यात आलाय. नव्या योजनेनुसार आपत्तीचं प्रमाण मुळातच कमी व्हावं यासाठी गुंतवणूक केली जाणार आहे. कोणत्याही नैसर्गिक संकटाला तोंड देण्याच्या सिद्धतेवरही भर देण्यात येणार आहे. अशा प्रकारची योजना देशात पहिल्यांदाच तयार करण्यात आली. या आराखड्यामध्ये विभागीय दृष्टिकोन ठेवण्यात आल्यामुळे केवळ आपत्ती व्यवस्थापनासाठीच नव्हे तर विकासात्मक नियोजनासाठीही हा आराखडा उपयुक्त ठरेल. नवीन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेनुसार संकट काळातील व्यवस्थापन, प्रतिबंध, उपाययोजना, प्रतिसाद आणि संकटातून मुक्तता यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. योजनेनुसार आवश्यक त्या सर्व शासकीय खात्यांचं कार्य एकात्मिक पद्धतीनं केलं जाणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. डाळींच्या उत्पादनाला चालना मिळावी तसंच डाळींचे भाव नियंत्रणात राहावेत या दृष्टीनं केंद्र सरकारनं आज डाळींच्या किमान आधारभूत किमतीमध्ये भरीव वाढ जाहीर केली. डाळींसाठी प्रति क्विंटल 425 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची बैठक आज झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कृषी मंत्री राधामोहन सिंग, दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती दिली. 2016-17च्या आगामी खरीप हंगामासाठी कापूस, धान आणि तेलबिया तसंच अन्य काही धान्यांच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करायचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. कापसाची किमान आधारभूत किंमत क्विंटल मागे 60 रुपयांनी वाढून ती आता 3,860 रुपये झाली आहे. क्विंटल मागे 60 रुपयांच्या वाढीसह धानाची किमान आधारभूत किंमत आता 1,470 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीतही प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयाच्या वाढीला मान्यता मिळाली आहे. देशातल्या टपाल कार्यालयांना बँकेचा दर्जा द्यायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. येत्या वर्षभरामध्ये 650 शाखा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडेल असा विश्वास रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला. काळा पैसा अर्थात नियमबाह्य पद्धतीनं कर बुडवून लपवलेलं उत्पन्न, तसं पाहिलं तर यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचं होणारं नुकसान उघड असलं तरी अशा पद्धतीनं पैसा साठवून ठेवणारेही दडपणाखालीच असतात. असा पैसा उघडपणे वापरता येत नसल्यानंच त्यासाठी मग सर्रास अवैध मार्गांचाच वापर होतो. या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारकडून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. देशभरात आजपासून सुरू झालेली इन्कम डिक्लेरेशन स्कीम 2016 ही योजना देखील या प्रयत्नांचाच एक भाग आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील काळा पैसा अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेमुळे देशातल्या नागरिकांना त्यांनी आजवर जाहीर न केलेली संपत्ती जाहीर करण्याची संधी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी अधिक माहिती देण्यासाठी मुंबई विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त देवेंद्र स्वरूप सक्सेना आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. आपलं 9:30च्या बातमीपत्रात स्वागत. त्यासोबत आहेत आयकर आयुक्त अमोल कामत. नमस्कार. आपलंही या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, मला वाटतं आपल्यापासून जर का आपण सुरुवात केली तर या योजनेची जी ठळक वैशिष्ट्य आहेत, प्रमुख विशेषता आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? ये योजना बहुत सरल है.
इससे बहुत ऐसे लोगों को मौका मिलेगा जिन्होंने आज तक अपनी सही आय नहीं बताई है, सही आय बताने का। राष्ट्र के लिए ये बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि इस योजना के द्वारा राष्ट्र की में जो काला धन कैंसर जैसे बढ़ रहा है उसे ख़त्म किया जाएगा, और जो ब्लैक मनी है उसे वाइट करके इकोनॉमी में लाया जाएगा, जिससे राष्ट्र में राष्ट्र की वृद्धि होगी। कामत साहेब, जेव्हा आपण म्हणू की आतापर्यंत लपवलेलं उत्पन्न किंवा लपवलेलं धन हे जाहीर करता येईल, नेमका कशा प्रकारच्या धनाचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला? सगळ्या प्रकारच्या धनाचा समावेश केला आहे। तुम्ही मालमत्ता म्हणजे जमीन, ज्वेलरी, सोनं, डायमंड, शेअर्स, कॅश काही डिक्लेअर करू शकता, आणि आयकर विभाग करदात्यांवरती 110% विश्वास करून जे तुम्ही डिक्लेरेशन देता ते आम्ही स्वीकारणार। पण मी ही योजना नेमकी लागू कोणासाठी आहे किंवा वेगळ्या शब्दात कोणासाठी ही योजना लागू नाही? ही योजना, ह्या योजनेत काही लोकांना वगळलं गेलं आहे। उदाहरणार्थ म्हणजे ज्या लोकांचा काळा पैसा किंवा काला धन करप्शन मार्गे कमावलेला गेला आहे, किंवा स्मगलिंग मार्गे, किंवा कोणा अगेन्स्ट वॉरंट असेल कॉफी पोजाच्या अंडर, NDPS म्हणजे ड्रग्सच्या संदर्भात पैसा मिळवला असेल, तर त्या लोकांना ह्या स्कीममधनं वगळलं गेलं। सक्सेना जी, यह जो योजना है ये आज से ही शुरू हो गई है, कितने कालावधि के लिए ये योजना जारी रहेगी? ये 30 सितंबर तक ये योजना जारी रहेगी। 30 सितंबर तक आप अपनी इस योजना के अंतर्गत इनकम की डिक्लेरेशन कर सकते हैं। और इसमें कर रचना किस टाइप की होगी? इसमें 30% तो टैक्स देना होगा, 7.5% इसमें कृषि कल्याण सेस होगा, और 7.5% पेनाल्टी होगी, यानी कि 45% आपको कर और पेनाल्टी के रूप में देना होगा। पण कामत साहेब, आता पण जे काही नागरिक पुढे येतील आणि अशा प्रकारचं उत्पन्न जाहीर करतील, त्यांच्या मनात एक थोडीशी भीती असते की याचा वापर कुठेतरी आपल्या विरुद्ध भविष्यात केला जाईल की नाही, त्याबद्दल काय सांगाल? जे लोक डिक्लेरेशन देणार त्याचा वापर दुसरीकडे कुठेही केला जाणार नाही। इनफॅक्ट त्या स्कीममध्येच लिहिलेलं आहे की तुम्हाला प्रॉसिक्युशनपासून इम्युनिटी, तुम्हाला हा जो उत्पन्न तुम्ही दाखवणार त्याचं आणि रेग्युलर असेसमेंटचा काही संबंध नाही। जसं मी पहिल्यांदा म्हटलं, आयकर विभाग 110% नागरिकांवरती विश्वास ठेवून जे डिक्लेरेशन देणार ते आम्ही स्वीकारणार। लेकिन एक सवाल मन में आता है कि जो सिटीजन रेगुलरली इनकम टैक्स जमा करता है, कहीं उसके लिए तो ये कोई गलत संदेश तो इसमें नहीं जा रहा है? आप क्या कहेंगे? नहीं, बिल्कुल गलत संदेश नहीं है, क्योंकि जो इसमें डिक्लेरेशन कर रहा है दर 30% की है, लेकिन इसके अंतर्गत 45% उसे जो डिक्लेयर करेगा उसे 45% टैक्स देना पड़ेगा, जिसमें 7.5% पेनाल्टी होगी। और दूसरा ये है कि अगर वो किसी एसेट के रूप में, किसी मालमत्ता के रूप में उसका डिक्लेरेशन करता है, तो उसे 1 जून 2016 की वैल्यू लेना पड़ेगा, जो कि जिस वैल्यू से उसने खरीदा है उससे ज़्यादा भी हो सकती है। पण आता याचं व्हॅल्युएशन नेमकं करणार कसं? आता 1 जूनला जी व्हॅल्यू आहे ती ठरवणार कोण? आयकर विभाग ठरवणार की जो प्रत्यक्ष विवरणपत्र दाखल करतोय तो सांगणार? आयकर विभाग याच्यात काही ठरवणार नाही। जो फॉर्म डिक्लेअर करतो, जो करदाता डिक्लेरेशन देतो, त्यांनी पाहिजे तर त्याला व्हॅल्युएशन रिपोर्ट घ्यावा, जमीन असेल तर व्हॅल्युएशन रिपोर्ट घ्यावा रजिस्टर्ड गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअरकडनं, जर तुमचं सोनं, डायमंड असं काय ज्वेलरीचं मालमत्ता असेल त्याला पाहिजे तर त्याच्यात पण घ्यावी, आणि ते जे डिक्लेअर करतील, परत परत मी तेच सांगतो, जे डिक्लेअर करतील ती आम्ही स्वीकारू। ह्याच्यात काही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही, आयकर विभाग ह्याच्यात काही दखलंदाज करणार नाही। फक्त एक गोष्टीची काळजी घ्यावी सगळ्यांनी की स्कीममध्ये जे लोक एलिजिबल नाही आहेत ते, त्या लोकांनी जर डिक्लेरेशन दिलं तर ते डिक्लेरेशन इनएलिजिबल होतं। पण इनएलिजिबल होतं म्हणजे त्याचे परिणाम काय होतात? त्याचा परिणाम असा होतो की हे बघा, 45% जेव्हा टॅक्स देतो
ते स्कीममध्ये असं लिहिलं आहे की तो टॅक्स नॉन रिफंडेबल आहे, त्याचा रिफंड परत जाणार नाही. त्यामुळे एकदा तुम्ही टॅक्स भरला की त्या टॅक्सचं रिफंड होऊ शकत नाही. त्या इन्कमचं आणि तुमच्या रेग्युलर रिटर्नचं काही संबंध नाही. 2 वेगवेगळ्या गोष्टी ठेवणार. तुमचे डिक्लेरेशन कॉन्फिडेन्शियल राहतील आयकर विभागाकडे. फक्त तुमच्याकडे आणि तुमच्या प्रिन्सिपल कमिशनरकडे त्याची माहिती असेल. पण आता ही योजना यशस्वी व्हावी याच्यासाठी आयकर विभागाने काय प्रयत्न केले? जो आपकी कार्यालय है, जो आपकी ऑफिसेस है, इनमें कुछ इसके लिए ऑलरेडी कुछ प्रोविजन की गई है? इसके लिए हम लोग काफ़ी कोशिश कर रहे हैं. इसको हम लोग वाइड पब्लिसिटी दे रहे हैं, सबको बता रहे हैं, न्यूज़पेपर में इसके एडवर्टीजमेंट आ रहे हैं. और विभाग में हम लोगों ने उन अधिकारियों को भी नियुक्त कर दिया है जो आप लोगों का डिक्लेरेशन लेंगे. और इसको हम अभी जाहिर भी करेंगे कि उनका नंबर, टेलीफोन नंबर क्या है, नाम क्या है, किस कमरे में वो बैठ रहे हैं, सारी माहिती जितनी भी है उन लोगों के पास रहेगी. अगर कोई करदाता जाएगा तो वो उनको सारे फॉर्म और जितने भी सर्कुलर वगैरह हैं वो दिए जाएंगे, जिससे वो ठीक से सोच के अपना डिक्लेरेशन कर सकें. कामतसाहेब, आता बहुतेक विवरणपत्र ही ऑनलाईन पद्धतीनेच भरली जातात. त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स कार्यालयात जाण्याची गरज येत नाही. हे जे विवरणपत्र भरलं जाणार आहे ते पण तसं ऑनलाईन भरता येईल का तिकडे प्रत्यक्ष जावं लागेल? दोन्ही करता येतं. आयकर विभागाने आमची जी वेबसाईट आहे incometaxindia.gov.in त्याच्यावरती पोर्टल उघडलंय. तुम्ही विवरणपत्र ऑनलाईन पण भरू शकता. तुम्हाला पाहिजे तर फिजिकल फॉर्ममध्ये पण दाखल करू शकता आयकर विभागाकडे. दोन्ही पद्धतीने आहे. आणि थोडं पुढे सांगायचं तर विवरणपत्र फॉर्म नंबर 1 मध्ये करदाता देणार. त्याच्यानंतर तुम्हाला करदात्याला पावती मिळणार आयकर विभागाकडनं, त्याला फॉर्म 2 म्हणतात. त्याच्यानंतर फॉर्म 3 मध्ये करदातानी आम्हाला सांगायचं की त्यांनी तो टॅक्स भरलाय 45% टॅक्स. आणि शेवटी म्हणजे एक प्रमाणपत्र दिलं जातं फॉर्म नंबर 4 मध्ये, जिकडे तुमचं डिक्लेरेशन ॲक्सेप्ट केलं जातं टॅक्स भरल्यानंतर. आणि ते प्रमाणपत्र टॅक्स भरल्यानंतर 15 दिवसात तुम्हाला इश्यू होईल. सह्याद्री वाहिनीचं प्रक्षेपण हे महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात आणि खेड्यापाड्यात सुद्धा होत असतं. काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हमारे पास कुछ एग्रीकल्चरल इनकम है, क्या हम उसको इसके अंडर अनाउंस करना ठीक रहेगा? एग्रीकल्चर इनकम पे टैक्स है ही नहीं, तो कोई भी एग्रीकल्चर इनकम पे टैक्स नहीं देना चाहिए. और वो इनकम वो अपने आप बिना टैक्स दिए उसको वापर सकता है. करेक्ट. और कुछ लोगों के मन में एक ऐसी भावना होती है कि ये जो योजना है ये बेसिकली बड़े उद्योगपति और बड़े लोगों के लिए है. हम छोटे लोगों का इसमें क्या रोल होगा, आप क्या बताएंगे? इसमें सबके लिए है ये योजना. किसी के पास भी अगर ब्लैक मनी है थोड़ा या ज़्यादा, वो इसमें अपना डिक्लेरेशन कर सकता है. इससे फ़ायदा ये होगा कि एक बार जब डिक्लेरेशन हो जाएगा और उसका मनी, पैसा वाइट हो जाएगा, तो वो उसको किसी अच्छे धंधे में, अपने काम में, व्यापार में लगा सकता है. उसे सबके सामने खर्च कर सकता है और मतलब उसे छिपाने की उसकी कोई ज़रूरत नहीं पडेगी. कामतसाहेब, एक आपण अगदी छोटंसं उदाहरण घेतलं की कोणाकडे तरी 100 रुपयाचं काळं धन आहे, जे त्याने साधारणतः 5 वर्षापूर्वी कमावलं होतं. आता त्याला 45 रुपयाचं जर का त्याने त्याच्यावरचा कर आणि दंड जर का भरला तर 55 रुपये वापरायला मिळतील. हे जर त्याने केलं नाही आणि भविष्यात जाऊन जर इन्कम टॅक्स विभागाने दंडात्मक कारवाई केली, कशा प्रकारची कारवाई त्याच्यावरती होईल? त्याचे 100 रुपये जर पकडले गेले, 5 वर्षापूर्वी त्यांनी इन्व्हेस्ट केलेले, साधी सोपा हिशोब आहे, 30% तर तुम्हाला कर लागणारच. त्याच्यावरती अजून एक 30-40% इंटरेस्ट लागणार आणि त्याच्यावरती 100% पेनल्टी लागणार. म्हणजे शेवटी म्हणायला गेलं तर साधारणपणे 120 रुपये तुम्हाला 100 रुपयाच्या विरोधात द्यावे लागतील. म्हणून मला तरी वाटतं ही योजना जी आहे सरकारने केलेली, ही प्रत्येक माणसाने त्याचा उपयोग करावा. आयकर विभाग मुंबई पूर्ण सहकार्य देईल सगळ्या करदात्यांना आणि ह्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा लोकांनी, अशी विनंती आहे. पण सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं करायचं काय? अगदी आपण त्यांना पुन्हा एकदा सांगायचं की अगदी स्टेप बाय स्टेप जर का जायचं असेल तर त्यांना आयकर खात्यामध्ये जाऊन नेमकी कशा माहिती मिळवायची आणि कशा प्रकारे हे डिक्लेरेशन द्यायचं?
आता थोडं टेक्निकली जर बोललं तर हा प्रोसेस 4 टप्प्यांचा आहे. पहिला टप्पा म्हणजे फॉर्म नंबर 1, जसं मी म्हटलं, त्याच्यात करदात्यांनी विवरणपत्र द्यावं. त्या 2 पानाचं विवरणपत्र येते की त्याचं नाव, पत्ता, पॅन नंबर वगैरे वगैरे, आणि किती मालमत्ता किंवा किती काळा पैसा तो डिक्लेअर करतोय, त्याच्यावरती त्यांनी त्याच्या हिशोबाप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करावा. ते विवरणपत्र ऑनलाईन फाईल करावं किंवा फिजिकल फॉर्ममध्ये आयकर विभागाकडे द्यावं. मग आम्ही त्याच्यावरती नुसतं मॅथमॅटिकल चेक करून परत पावती देणार फॉर्म नंबर 2 मध्ये त्याला. त्या पावतीमध्ये लिहिलं जाणार की तू एवढं इन्कम डिक्लेअर केलंयस आणि एवढा तुझा टॅक्स बसतोय. 30 नोव्हेंबरपर्यंत त्याला वेळ आहे टॅक्स भरायला, आणि त्यांनी टॅक्स भरल्यानंतर 15 दिवसात त्याला फॉर्म नंबर 4 मध्ये प्रमाणपत्र दिलं जाईल. हे एवढंच आहे आणि हे फारच सोपं आहे. म्हणजे कोणाला जर अंग्रेजी किंवा हिंदी कळत असेल तर एकदम सोपं आहे हे. आणि ऑनलाईन फायलिंग तर ह्याच्याहून अजून सोपं आहे, कारण त्याच्यात जसं तुम्ही म्हटलं फिजिकल इंटरफेस तो नसतो ऑनलाइन फाइलिंग में. सक्सेना साहब, जब इस योजना के बारे में बात होती है तो ये कहा जाता है कि आप इसमें डिस्क्लोजर दीजिए और फिर शांति से सो जाइए. तो जो इनकम टैक्स पेयर है उसको तो शांति मिलेगी, देश को क्या मिलेगा? जैसा मैंने आपको पहले बताया, जो काला धन है ये एक कैंसर जैसा है जो देश को अंदर से खा जाता है. तो देश के लिए काला धन बाहर निकालना बहुत ज़रूरी है. जब काला धन बाहर आएगा तो वो किसी अच्छे काम में लगेगा, व्यापार में लगेगा, कोई इंडस्ट्री सेटअप होगी. जब तक काला धन होता है तो वो सबके सामने नहीं वो वापरा जा सकता है. इसलिए उसको बहुत सारी चीज़ों में, अय्याशी में, इधर उधर उड़ाने में खर्च होता है. लेकिन अगर काला धन बाहर आ जाए तो उसे हम किसी इंडस्ट्री में या व्यापार में लगा के देश की इकॉनॉमी को और अपनी इकॉनॉमी को बढ़ा सकते हैं. कामत साहेब, आपण काय सांगाल? मी एकदम सहमत आहे जे प्रधान मुख्य आयकर आयुक्त साहेबांनी म्हटलं. जितका पैसा काळा धन जो ऑफिशियल इकॉनॉमीमध्ये नाही आहे, जितका तो आपण ऑफिशियल इकॉनॉमीमध्ये आणू तेवढंच देशासाठी चांगलं आहे, देशाच्या उन्नतीसाठी चांगलं आहे, आणि स्वतःच्या वैयक्तिक उन्नतीसाठी पण हे बरोबर आहे. आज जर काळा धन असेल तर तुम्ही तो कुठे वापरू शकता. सगळीकडे पॅन नंबर लागतो. कुठची मालमत्ता विकत घ्यायला गेलात तर पॅन नंबर लागतो. तुम्ही फक्त हॉटेलमध्ये उडवू शकता किंवा इकडे तिकडे थोडाफार मौज मस्तीसाठी उडवू शकता. पण इन्व्हेस्टमेंट करायची झाली, मोठी इन्व्हेस्टमेंट करायची झाली, फॅमिलीसाठी झाली, फॅमिलीच्या सुखासाठी झाली, तर त्याच्यासाठी व्हाईट मनी लागतो, जो आपण ह्या पद्धतीने करू शकतो. सक्सेना साहब, आखिरी सवाल, ये जो एक विंडो ओपन की हुई है भारत सरकार ने और इनकम टैक्स डिपार्टमेंट ने, अगर इस विंडो का आपने सही इस्तेमाल नहीं किया तो उसके बाद क्या कार्रवाई होगी? इनकम टैक्स के पास अपना एक खोज तंत्र है. हम लोग ऐसे लोगों की खोज में रहते हैं जो कि टैक्स ठीक से नहीं भरते हैं. इसके लिए कुछ हम लोग इंट्रूसिव मेथड्स यूज़ करते हैं, जैसे कि कहीं हम सर्च करते हैं, कहीं सर्वे करते हैं. फिर नॉन इंट्रूसिव मेथड्स हैं, जैसे मान लीजिए आप पैसा बाहर ले गए, आज विदेश में पैसा आप ले गए. जितने भी संसार के बड़े देश हैं, जैसे USA है, OECD देश हैं, यूरोप के जो देश हैं, उन सब के साथ हम लोगों की ऑटोमेटिक एक्सचेंज ऑफ इंफॉर्मेशन की संधियां हैं. तो ऑटोमेटिकली हर महीने हम लोगों के पास पूरी इंफॉर्मेशन आती है कि हम लोगों के नागरिक बाहर क्या कर रहे हैं. तो वो इंफॉर्मेशन जब हम आती है और जब हमें लगता है कि ये कुछ इन्होंने गलत काम किया है तो हम उनका इन्वेस्टिगेशन कर सकते हैं. फिर हम लोगों के पास अपना एक बहुत बड़ा डाटाबेस है. जैसे किसी आदमी की हम 360 डिग्री प्रोफाइलिंग करते हैं, उसमें हम लोग ये पता करते हैं कि इस आदमी ने कार खरीदी, इसने घर खरीदा, इसने शेयर में इतना पैसा लगाया, बैंक में इसने इतना पैसा जमा किया. जब हमें लगता है कि ये ब्लैक मनी से काम हो रहा है, तब हम जो है उसको नोटिस वगैरह जारी करते हैं और उसे पकड़ने की कोशिश करते हैं. तो हम लोगों के पास अपना भी तंत्र है, लेकिन अपने तंत्र को इस्तेमाल करने के पहले ये चाहते हैं कि स्वतः कोई आगे आ जाए और मतलब बता दे, जिससे कि उनका उस ऑटोमेटिकली वो पैसा जो है
वाइट इकॉनॉमी में आ जाए। मला असं वाटतं की या सर्व परिणामांची वाट न बघता आणि 30 सप्टेंबर जी शेवटची तारीख आहे त्याचीही वाट न बघता योजना आजपासून सुरू झालेली आहे। ज्या नागरिकांना वाटतं त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आयकर खात्याकडे अत्यंत सुलभपणे फॉर्म नंबर 1 जो आहे तो भरून आपलं जे लपवलेलं उत्पन्न आहे ते जाहीर करावं। आपण दोघे इथे आलात आणि एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती सोप्या शब्दामध्ये मार्गदर्शन केलं, याबद्दल धन्यवाद। धन्यवाद। आर्थिक विकास दरात होणारी वृद्धी, चांगल्या मोसमी पावसाचा अंदाज आणि संसदेच्या आगामी सत्रामध्ये जीएसटी विधेयक मंजूर होण्याची शक्यता यामुळे भविष्यामध्ये पायाभूत आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणं शक्य आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय। जपानमधल्या टोकियो इथं पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर होण्याबाबत आपण आशावादी आहोत। या विधेयकामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ व्हायला मदत मिळणार आहे। भारतातील पायाभूत सोयीसुविधांवरही अधिक खर्च करणंही शक्य होईल, असं जेटली यांनी यावेळी सांगितलं। आपल्या सरकारच्या धोरणांमुळे यंदा 7.9% वृद्धी दर अर्थव्यवस्था गाठू शकेल, अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली। आगामी वर्षामध्ये मे 2017 पर्यंत 18,452 गावांना वीज पुरवठा करणं आणि सौर ऊर्जा प्रकल्पातून 51,000 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। ते आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते। दुष्काळप्रवण क्षेत्रामध्ये राज्य सरकार राबवत असलेल्या उपाययोजना इतर राज्यांसाठी एक आदर्श उदाहरण असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। केंद्र सरकारच्या नवनव्या योजना आणि कार्यक्रमांमुळे गेल्या 2 वर्षात देशाच्या आर्थिक विकासाला गती आली आहे। प्रमुख क्षेत्रामध्ये लक्षणीय सुधारणा होत असल्याचंही चित्र आहे। आर्थिक, महसूल आणि चालू खात्यातली तूट नियंत्रणात असल्याचंही त्यांनी सांगितलं। आगामी वर्षामध्ये पवन ऊर्जा, औष्णिक प्रकल्प तसंच सौर प्रकल्पातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपलब्धतेवरती लक्ष केंद्रित करण्यात येईल, असंही ते यावेळी म्हणाले। चंद्रभागा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत निर्मल अविरत वाहती राहिली पाहिजे, यासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात केली। पंढरपूरच्या सिंहगड महाविद्यालयामध्ये नमामि चंद्रभागा परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख उपस्थित होते। अर्थसंकल्पामध्ये चंद्रभागा शुद्धीकरणासाठी तरतूद केली आहे। हे काम प्रत्यक्षात आणण्यासाठी परिषदेच्या आयोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं। दरम्यान शेतकऱ्यांना सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या दृष्टीनं शाश्वत सिंचन व्यवस्था उभी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते आज पंढरपूर दौऱ्यामध्ये विकासपूर्व आणि जनसंवाद सभा कार्यक्रमात बोलत होते। राज्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडे 10,000 कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठवला असून हे वर्ष शेतकरी स्वाभिमानी वर्ष म्हणून साजरं केलं जात असल्याचं त्याने सांगितलं। वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या केंद्रीय दारुगोळा भांडाराला काल लागलेल्या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणखी 3 जणांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले। अमोल येसनकर, अमित दांडेकर आणि लीलाधर चोपडे अशी मृतांची नावं आहेत। तिघंही पुलगावचे रहिवासी होते। या तिघांच्या पार्थिवावर आज पुलगावमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले। हवामान, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे। दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागामध्ये पाऊस पुढे जाण्याच्या दृष्टीनं अनुकूल परिस्थिती तयार होत आहे। सोलापुरामध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। नागपुरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या। येत्या 36 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर। देशात प्रथमच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना जाहीर, जीवित आणि वित्तीय हानी कमी होण्यासाठी करणार गुंतवणूक। भाव नियंत्रित ठेवण्याबरोबरच डाळींसह धान, कापूस आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये भरीव वाढ। टपाल कार्यालयांना मिळणार बँकांचा दर्जा, वर्षभरात 650 शाखा कार्यान्वित होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। काळा पैसा उघड करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देणारी योजना आजपासून सुरू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर होण्याची आशा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून व्यक्त।
वर्षभरात सौर ऊर्जा प्रकल्पातून 21,000 मेगावॅट विद्युत निर्मिती करण्याचं उद्दिष्ट पियुष गोयल यांची माहिती. आणि चंद्रभागेच्या उगमापासून संगमापर्यंत शुद्धीकरणासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरण, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.